बीजेच्या ऐतिहासिक रांजण भरण्याच्या विधीनं पैठणमध्ये नाथषष्ठी महोत्सव. आपण पाहत आहेत ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज. शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांच्या 427व्या नाथषष्ठी महोत्सवाची आज तुकाराम बीजेच्या अत्यंत पवित्र मुहूर्तावर पैठणमध्ये उत्साहात सुरुवात झाली. नाथ महाराजांच्या राहत्या वाड्यातील ऐतिहासिक रांजण भरण्याच्या विधीनं या सोहळ्याचे विधिवत उद्घाटन करण्यात आले. नाथ महाराजांच्या वाड्यातील या रांजणाला वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्त्व आहे. पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्ण स्वतः श्रीखंड्याचे रूप धारण करून 12 वर्ष नाथ महाराजांच्या घरी पाणी भरत असत, अशी श्रद्धा भाविकांमध्ये आहे. आज सकाळी नाथ वंशज हरिभक्त परायण रावसाहेब महाराज गोसावी आणि हरिभक्त परायण रघुनाथ बुवा गोसावी यांच्या हस्ते या रांजणाची विशेष पूजा करण्यात आली. पूजेनंतर रांजणात पाण्याची पहिली घागर सौ सुप्रिया गोसावी आणि मनवा गोसावी यांनी अर्पण केली. त्यानंतर शेकडो भाविकांनी कावडीनं पाणी आणून रांजण भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली. या पारंपरिक सोहळ्याप्रसंगी रघुनाथ बुवा गोसावी, पुष्कर महाराज गोसावी, योगेश महाराज पालखीवाले, ज्ञानेश महाराज पालखीवाले यांच्यासह अनेक नाथभक्त आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वारकरी संप्रदायात अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचा 427वा नाथषष्ठी महोत्सव 2026 यंदा 8 मार्च ते 12 मार्च या कालावधीत श्री क्षेत्र पैठण येथे मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या 5 दिवसांच्या महोत्सवात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून प्रशासकीय व संस्थान स्तरावर जय्यत तयारी सुरू आहे. 5 दिवसांचे नियोजित महोत्सवाचा प्रारंभ 8 मार्च रोजी सकाळी 11 वाजता श्री लक्ष्मी आईच्या पूजेने होईल. सायंकाळी 6 वाजता सर्व मानकरी मंडळींना अक्षता देऊन निमंत्रण दिले जाईल. 9 मार्च 2026 सकाळी 11 वाजता गावातील नाथ मंदिरापासून बाहेरील नाथ समाधी मंदिरापर्यंत पहिली निर्याण दिंडी निघणार आहे. यावेळी मानाचे वारकरी, कीर्तन आणि नारदीय कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. 10 मार्च 2026 सकाळी 10 वाजता श्री संत एकनाथ महाराजांच्या पादुकीस अभिषेक करण्यात येईल. याच दिवशी संस्थानाधिपती श्री गुरु रावसाहेब महाराज, भैयासाहेब महाराज गोसावी यांचा गुरुपूजन सोहळा पार पडेल. 12 वाजता महोत्सवातील मुख्य आकर्षण असलेला छबिना पालखी सोहळा निघेल. 11 मार्च 2026 दुपारी 4:30 काला दिंडी निघणार असून सूर्यास्ताच्या समयी भव्य दहीहंडी फोडून उत्सवाचा आनंद द्विगुणित केला जाईल. 12 मार्च 2026 सकाळी 10 वाजता ललित महाआरती होईल. त्यानंतर सर्व मानकरी, फडकरी आणि महाराज मंडळींना प्रसाद वाटप करून या 5 दिवसीय उत्सवाची सांगता होईल. या सर्व कार्यक्रमांचे नियोजन श्रीनाथ संस्थानच्या नियमानुसार करण्यात आले आहे. या महोत्सवासाठी संस्थानाधिपती हरिभक्त परायण श्री रावसाहेब महाराज गोसावी आणि पालखी सोहळा प्रमुख हरिभक्त परायण श्री रघुनाथ बुवा नारायण बुवा गोसावी यांनी सर्व नाथभक्तांना दर्शनासाठी आणि कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. लाखो भाविक या सोहळ्यासाठी पैठण नगरीत दाखल होणार असून त्या दृष्टीने चोख व्यवस्था करण्यात येत आहे. आपण पाहत आहेत ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज. आवडीने कावडीने प्रभूने सदनात वाहिले पाणी, एकची काय वदावे पडिली या कार्यात वाहिले पाणी. या पुणे येथील श्री संत मोरोपंत हे आर्य लिहितात. त्यांचा अधिकार सांगत असताना शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांकडं श्रीखंड्याच्या रूपामध्ये अर्थात परमात्म्याने, भगवान परमात्म्याने या ठिकाणी 36 वर्ष सेवा केली. त्याच आपण गावातील नाथ मंदिरामध्ये आहोत. आपल्याला आपण पाहू शकता आत्ताच आज तुकाराम बीज आहे. तुकाराम बीजेच्या निमित्त श्री क्षेत्र देहूला ज्या पद्धतीने तुकोबाराय महाराजांचा उत्सव आहे, त्याच पद्धतीने तुकाराम बीजेच्या या शुभमुहूर्तावर आज श्री क्षेत्र पैठण येथे नाथषष्ठीचा औपचारिक प्रारंभ होतो. आणि या प्रारंभाला ज्या श्रीखंड्यांनी ज्या रांजणामध्ये पाणी भरलं
आणि 12 वर्ष श्रीखंड्याच्या रूपामध्ये सेवा नाथ महाराजांकडे केली, त्या रांजणाची आज पूजा असते. पूजा झाल्यानंतर सर्व भाविक भक्त या ठिकाणी त्यांची कावड आणतात आणि त्या कावडीने पाणी भरतात. कोणाचा नवस असेल, कोणाचं काय असेल, तर या हिशोबाने इथं या ठिकाणी नवसाचे सुद्धा भरपूर मंडळी येतात आणि ते नाथ महाराजांचं मनोभावे दर्शन घेऊन त्या रांजणाच्या संबंधाने या ठिकाणी पाणी भरतात. त्याच पद्धतीने जसं भगवान परमात्म्यांनी नाथ महाराजांकडे सेवा केली, त्याच दृष्टिकोनातून आजही महाराष्ट्रातली दुसऱ्या क्रमांकाची यात्रा जी असेल तर ती म्हणजे पैठणची यात्रा आहे. नाथषष्ठी महोत्सवामध्ये या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या पद्धतीने सेवाकार्य वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून चालू असतं. पण त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे आषाढी सर्व संतांचा पालखी सोहळा हा पंढरपूरला जातो, श्रीक्षेत्र पंढरपूरला गेल्यानंतर तिथं गुरुपौर्णिमेपर्यंत सगळ्या पालख्या थांबतात आणि याच बरोबरीनं जसा तो सोहळा आहे महाराष्ट्रातला 1 नंबरचा, तसा द्वितीय क्रमांकाला यात्रेच्या स्वरूपाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर महाराष्ट्रातली द्वितीय क्रमांकाची यात्रा म्हणजे पैठणचा नाथषष्ठी सोहळा. आता या उत्सवाची संपूर्ण माहिती आपल्याला मी देत आहे. या ठिकाणी तुकाराम बीजेनंतर थेट पंचमीपासून खऱ्या अर्थाने नाथषष्ठीला सुरुवात होती. फाल्गुन वद्य पंचमीला या ठिकाणी नाथ महाराजांची जी बहीण आहे लक्ष्मी आई म्हणून, जी नाथ महाराजांच्या समाधी मंदिरात नाथ महाराजांनी तिला दिलेली जी जागा आहे त्या मंदिरात लक्ष्मी आईची पूजा होते. ही पूजा, सगळी पूजा ही महिला वर्ग, नाथवंशस्थ ज्या महिला वर्ग आहेत त्या सगळ्या महिला वर्गांनीच या ठिकाणी करायची परंपरा आहे. तिला सगळे जे नैवेद्य असतात त्या नैवेद्यातले सगळे पदार्थ हे पिवळ्याच रंगाचे आवडतात, म्हणून आजही ती परंपरा जोपासत आम्ही सर्वजण त्या पिवळ्याच सगळ्या पदार्थाचा नैवेद्य या ठिकाणी त्या लक्ष्मी आईला त्या ठिकाणी दाखवतो. नाथ महाराजांनी त्या देवीला वरदान दिलं की तू माझी आजपासून बहीण आहेस आणि माझी पूजा करण्याच्या अगोदर जे भक्त किंवा माझे पुढं वाढणारा हा वंश, त्या वंशाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर हा वंश पहिले तुझी पूजा करेल, पहिले तुझं पूजन होईल आणि त्यानंतर मग माझं पूजन होईल. म्हणून आजही जे या ठिकाणी ज्येष्ठ वारकरी वगैरे आहेत ते आजही लक्ष्मी आईचं दर्शन घेतात आणि मग या ठिकाणी नाथ महाराजांच्या दर्शनाला येतात. त्याच पद्धतीने याच पंचमीच्या तिथीला संध्याकाळी सर्व मानकरी जे आहेत म्हणजे फडकरी मंडळी, वंशज मंडळी यांना सगळ्यांना अक्षत देण्याचा कार्यक्रम असतो. हा अक्षत म्हणजे नाथांच्या घरची अक्षत असते. ही अक्षत म्हणजे उदयिक आपण एकनाथ महाराज षष्ठी आपण अभिषेकाला, दिंडीला, पाद्यपूजेला, छबिन्याला, काल्याला, कीर्तनाला, प्रसादाला येऊन मंडप शोभिवंत करावा अशा पद्धतीचं या ठिकाणी सांगितलं जातं. आमंत्रण दिलं जातं उत्सवाचं आणि हे आमंत्रण दिल्यानंतर या ठिकाणी पहाटे नाथषष्ठीच्या दिवशी पहाटे विजय पांडुरंगास अभिषेक करून दुपारी 11 वाजता निर्याण दिंडी, ज्याला पहिली दिंडी म्हणून सुद्धा ओळखलं जातं, ही दिंडी निघते. इथून गावातल्या नाथ मंदिरापासून ते बाहेरील नाथ मंदिरापर्यंत म्हणजे नाथ महाराजांच्या समाधी मंदिरापर्यंत या ठिकाणी ती जाते. तिथं गेल्यानंतर एक वारकरी कीर्तन, एक नारळी कीर्तन झाल्यानंतर परत भानुदास एकनाथचं गजर करत ती दिंडी या गावातल्या नाथ मंदिरात येते आणि आल्यानंतर परत या दिंडीची सांगता महाआरतीने होते. हा नाथषष्ठीच्या दिवशीचा कार्यक्रम. त्यानंतर घरी समस्त ब्रह्मवृंदांच्या पाद्यपूजा असते आणि हे पाद्यपूजेचं तीर्थ घेऊन तुकाराम बीजेपासून नाथषष्ठीपर्यंत जो आम्हाला सगळ्यांना उपास असतो त्या उपासाचा सोडणं त्या तीर्थावर अवलंबून असतं. ती तीर्थराज देवता म्हणून ती स्थापन होती. समस्त ब्रह्मवृंदांच्या चरणाचं तीर्थ प्राशन करून ते पिऊन मगच तो उपास सोडला जातो नाथषष्ठीचा. ही एक आमची अलौकिक अशा प्रकारची परंपरा आहे बरं का. आणि त्याचबरोबरीनं दुसऱ्या दिवशी फाल्गुन वद्य सप्तमीला ज्या वैकुंठवासी हरिभक्तीपरायण भैयासाहेब महाराजांच्या वाड्यातील ज्या नाथ महाराजांच्या पादुका आहेत, हरिपंडित जे होते नाथ महाराजांचे चिरंजीव, त्यांनी नाथ महाराजांच्या 2 पादुका केल्या. एक घरी पूजेमध्ये आणि दुसरी पादुका ज्या आहेत त्या इथं आपल्या देवघरामध्ये ज्या आपल्याला दिसत आहेत दर्शन घ्यायला ज्या आहेत, या पैठण ते पंढरपूर पालखी सोहळ्यात ज्या पादुका असतात ते या असतात. आणि छबिन्यामध्ये नाथषष्ठीच्या उत्सवात छबिना मिरवणूक जी असते दिंडी, त्या दिंडीमध्ये पालखी सोहळ्यात त्या आपल्या घरच्या पादुका असतात. आता सध्या या पादुका गेल्या 36 वर्षापासून आमच्या आजोबांच्या पश्चात हरिभक्तीपरायण गुरुवर्य रावसाहेब महाराज त्या पादुक्याचं सर्व दरवर्षीचं म्हणजे वर्षभराचं जे पूजन आहे ते सगळं आमच्याकडं असल्या कारणानं या ठिकाणी ती सेवा नाथ महाराज आमच्याकडून करून घेतात. आणि याचबरोबरीने रात्री 12 वाजता ही छबिना दिंडी मिरवणूक निघते. संपूर्ण पैठणच्या गावाभर या ठिकाणी ठरलेल्या मार्गावर या ठिकाणी जाऊन सकाळी 7-7:30च्या दरम्यान परत इथे येते सांगता होते. आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी काल्याचा प्रसंग. काल्याचा कार्यक्रम असा असतो की
की फाल्गुन वद्य अष्टमीला सायंकाळी 4:30 वाजता याच मंदिरातून दिंडी निघते बाहेरील नाथ मंदिरामध्ये. बाहेरील नाथ मंदिरामध्ये सूर्यास्ताच्या बरोबर समयी या ठिकाणी दहीहंडी हरिभक्तीपरायण नाथ संस्थानाधिपती रावसाहेब महाराज गोसावी माझे वडील नाथांचे 13वे वंशज या ठिकाणी ती दहीहंडी फोडतात आणि उत्सवाची सांगता होते. आणि नवमीच्या दिवशी फाल्गुन वद्य नवमीला समस्त फडकरी वारकरी वंशज मंडळी जेवढे मानकरी आहेत नाथ संस्थांचे या सगळ्यांना आपण ज्या ठिकाणी बसलो होतो आत्ता वाड्यामध्ये तिथून त्या ठिकाणी बाबांच्या हस्ते प्रसाद असतो नाथ महाराजांचा प्रसाद. ते प्रसादाचं स्वरूपसुद्धा सुंदर असतं. एक नारळ सबंध नारळ वडा पोळी खारी खोबरं बदाम सुपारी काला आणि नाथ महाराजांच्या घरची एक वाळलेली पोळी. का पोळी तर नाथांचा अन्नाचा प्रसाद हा आम्हाला प्राप्त झाला तर ह्या पोळीला वर्षभर त्यांनी त्यांच्या कोठी घरात बांधून ठेवायचं त्या संस्थानिकांनी. आणि ती बांधल्यानंतर जर नाथांचा प्रसाद आपल्याला प्राप्त झाला नाथषष्ठीच्या वेळेसचा तर आपल्याला वर्षभर अन्नधान्य कमी पडणार नाही ही त्यांची त्या ठिकाणी श्रद्धा आहे. म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचा हा संपूर्ण नाथषष्ठीचा उत्सवाचा कार्यक्रम असतो. आमचं नाव आहे मधुकर नाईक हातगावकर आणि ही पालखीचा दुसरा मुक्काम पंढरपूरला जाताना आमच्या गावात असतो आणि महाराज आमच्या घरीच जेवायला वगैरे असतात. तिथं आम्ही अन्नदानाचा कार्यक्रम करतो. दरवर्षीपासून हा कार्यक्रम 450 वर्षापासून चालू आहे. पालखीचा पहिला मुक्काम मुंगीच्या अलीकडं आणि दुसरा मुक्काम हातगावला असतो. तर तिथं आम्ही त्यांचं मनोभावे स्वागत करतो आणि दिंडीत आम्हाला महाराजाचं आणि पालखीचं चांगलं दर्शन होतं. आणि आमचं गाव जवळ असल्यामुळं आम्ही नाथ महाराजाचं दर एकादशीला इतर वेळेस नक्की घेतो आणि आम्हाला नाथ महाराजाचा आशीर्वाद मिळतो आणि माझं सगळं कल्याण झालं महाराजाच्या आशीर्वाद.